नमस्कार नमस्कार. जय गुरुदेव. राजसंत तुकडोजी महाराज की जय. मित्र, मला अतिशय आनंद होतोय की आमच्या या गुरुकुंज आश्रम मोझरीच्या द्वारा या कोविडच्या भयानक संकटामध्ये त्यांनी अतिशय उपयुक्त कार्यक्रम हाती घेतला आहे आणि ते म्हणजे ग्रामगीतेवर ते दररोज एका व्यक्तीचं व्याख्यान आयोजित करतायत. मी त्या आयोजकांना, कार्यकर्त्यांना, गुरुकुंज आश्रमाच्या सर्व ट्रस्टींना मनापासून धन्यवाद देतो. आणि मी हे मानणार आहे की माझं हे भाग्य आहे की 2005 ते 2010 म्हणजे असं म्हणा की 10 वर्षापूर्वी राजसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर या विद्यापीठाचा पहिला कुलगुरू होण्याचं मला भाग्य लाभलं. आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी मला गुरुकुंज आश्रमाचे आमचे जे काही सर्व सहकारी आहेत, मित्र आहेत, ते मला माझी आठवण करतात. आणि मला जेव्हा हा फोन आला तेव्हा मी म्हणालो, अहो तुम्ही ठरवाल ती तारीख. आणि मित्रो, मी आज आपल्या पुढे अनेक लोक ऐकतायत. जीवन शिक्षण या विषयावर मी आज आपल्या पुढे बोलण्यासाठी आज या सुप्रभाती सकाळी 9 वाजले म्हणजे काही सकाळ नाही आहे, परंतु कोविडच्या काळामध्ये सकाळच म्हटलं पाहिजे. मित्रो, मी हजर झालो आणि मी असं समजतो की ही माझी आईवडिलांचा शुभाशीर्वाद आहे आणि राजसंत तुकडोजी महाराज यांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून ही छोटीशी सेवा ही माझ्या हाताने या ठिकाणी आज साकार होत आहे. मित्रो, मी अधिक प्रस्ताव करणार नाही, कारण विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण शिक्षणाशिवाय कोणतंही राष्ट्र उभं राहू शकत नाही. तो काळ गेला की ज्या वेळेला तुमच्याकडे किती सैनिक आहे, तुमचं युद्ध सामर्थ्य काय आहे, इव्हन तुमच्याकडे नॅचरल रिसोर्सेस काय आहे, याच्यावर त्या देशाचं मोठेपण हे ठरवलं जायचं. पण आता हा जो नवीन आधुनिक वैज्ञानिक काळ आलेला आहे, माझा नातू आहे रेहान. रेहानचा अर्थ आहे तुळस. तुळस हे अतिशय अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय औषधी आहे. रेहान हा शब्द अरबीमध्ये, त्याचं नाव आम्ही रेहान ठेवलेलं आहे. तर मित्रो, मी सांगत होतो की आता या आधुनिक जगामध्ये नॉलेज इज पॉवर. एखाद्या देशाला मोठं व्हायचं असेल, सामर्थ्यशाली व्हायचं असेल, तर त्याच्याकडे ज्ञान असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. आणि हे जे नॉलेज आहे, नॉलेज इज पॉवर, ते शिक्षणातून येतं. आणि म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. जो देश शिक्षणामध्ये अग्रेसर आहे तो सामर्थ्यशाली आहे. जो देश शिक्षणामध्ये मागासलेला आहे तो देश मागासलेला आहे. आणि म्हणून अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर जीवन शिक्षण मी आपल्याशी जवळजवळ एक तासभर आपल्याशी मी संवाद साधणार आहे, मी बोलणार आहे. पण त्यापूर्वी राजसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं कुलगुरू व्हावं, हा माझ्या दृष्टीने अत्यंत भावनिक प्रसंग आहे. आणि म्हणून त्याची जरा थोडीशी मी जास्त वेळ घेणार नाही, एक प्रस्तावना 1-2-3 मिनटं किंवा 4 मिनटं करतो. आणि नंतर मी जीवन शिक्षण अभियान किंवा जीवन शिक्षण हा जो ग्रामगीतेतला अध्याय आहे 19वा, त्याच्याकडे मी येणार आहे. मित्र, त्याचं असं झालं की नागपूर विद्यापीठ, नागपूर हे फार जुनं विद्यापीठ, म्हणजे आता त्याला 100 वर्ष पूर्ण झाली.
मी जेव्हा हजर झालो 15 वर्षापूर्वी, तेव्हा 87व्या वर्षात ते विद्यापीठ होतं. आणि नागपूर विद्यापीठ हे संपूर्ण विदर्भासाठी एकच विद्यापीठ. म्हणजे आता नंतर नागपूर विद्यापीठाचं अमरावती विद्यापीठ झालं, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, आणि पुन्हा नागपूर विद्यापीठाचंच म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचं परत एक विद्यापीठ झालं, त्याला आपण गोंडवना विद्यापीठ म्हणतो, ते माझ्याच काळात झालं. म्हणजे आता विदर्भासाठी 3 विद्यापीठ आहेत सरकारी. परंतु एक काळ असा होता की संपूर्ण विदर्भासाठी एकच विद्यापीठ होतं, त्याचं नाव नागपूर विद्यापीठ. आणि खरं म्हणजे ही गोष्ट केवळ विदर्भासाठी नाही आहे, ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे की आम्ही भाग्यवान आहोत की या नागपूर विद्यापीठाचं नामकरण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असं झालं. आणि ज्या वेळेला हे नामकरण झालं त्यावेळेला त्या विद्यापीठाचा पहिला कुलगुरू होण्याचं भाग्य मला लाभलं. आणि म्हणून त्याची जरा थोडासा त्याची सुरुवात करतो आणि मग नंतर मी माझ्या विषयाकडे लगेच येईल. आपल्याला 1 तास बोलायचं आहे. मला सांगत होते आमचे मित्र की 1 तासापेक्षा जास्त बोलला तरी चालेल. मला काही तसं काही आपले जे शिष्यवर्ग जो आहे आपला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, त्यांना तुम्हाला ऐकायचं आहे. तेव्हा मी थोडासा जसेल हे मी काय असं भाषणाची तयारी वगैरे करत नाही. आपल्याशी संवाद आहे हा, किंवा जसं हे रमत जाईल तशा पद्धतीने मी आपल्याशी बोलत जाईल. मित्र, मी सांगत होतो की मी 14 जुलै, नुकतंच 14 जुलै झालेलं आहे, 2005 रोजी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मी कुलगुरू या नात्याने पहिला कुलगुरू या नात्याने मी कार्यभार स्वीकारला. त्यावेळेला आपले लिमये साहेबांच्याकडे डिव्हिजनल कमिशनर नागपूर, त्यांच्याकडे तो चार्ज होता. आणि मला वाटतं 12-1 वाजेपर्यंत, 1 वाजता असेल कदाचित, 1-1:30ला तो चार्ज घेण्याचा कार्यक्रम आपल्या दीक्षांत समारंभामध्ये नागपूरला झाला. आणि ते सोपास्कार जे असतात ते सही करा आणि ते खुर्चीकडे बसा वगैरे ते सगळे झाले. मला वाटतं आमचं भोजन वगैरे सगळं नाही झाले. फार मोठ्या संख्येने, प्रचंड संख्येने आमचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राध्यापक आणि बरेचसे आमचे मित्र, पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते. आणि कार्यक्रम चार्ज घेण्याचा सोपास्कार झाल्यानंतर मी आमचे त्यावेळचे कुलसचिव सुभाष बेलसरे यांना बोललो की अहो, मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथे मला पुष्पचक्र अर्पण करायचं आहे आणि मग मी कामाला सुरुवात करणार आहे. चला आपण जाऊया. कुठे आहे? म्हणजे मला याची कल्पना सुद्धा नव्हती की गुरुकुज आश्रमामध्ये हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी आहे. म्हणजे विदर्भामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, पण एकूण महाराष्ट्र कसं दूर आहे पहा. मी स्वतःच त्याचं उदाहरण आहे. तर ते म्हणाले, सर ते फार दूर आहे, ते 200 किलोमीटर जवळजवळ दूर आहे आपल्या नागपूरपासून, त्याला फार वेळ लागेल, जायला 2-3 तास लागतील. तर मी म्हटलं ते चालेल, काही बाकीचं काही नाही, आपल्याला जायचं आहे आणि तुम्ही तयारी करा. आणि त्याप्रमाणे मित्र आम्ही एक आमच्या 2-3 गाड्या आम्ही तिकडे नागपूरला यायला, अमरावतीला यायला गुरुकुज आश्रमाकडे आम्ही निघालो. माझी मिसेस सौ जन्नत पठाणे त्यावेळेला माझ्याबरोबर होती. आणि आम्ही तिथे पोहोचलो. निरोप आधी गेला होता, त्यामुळे सर्व मंडळी ही स्वागत करण्यासाठी तिथे उभीच होती. विशेषतः बोथे दादा मला अजून स्मरत आहे, मान्य सचिव गुरुकुज आश्रमाचे, त्यांनी स्वागत केलं. आणि मी त्यांना असं म्हणालो की आपण समाधीकडे जाऊया. आणि मग मला ते समाधीकडे घेऊन गेले. तिथे मी ते विद्यापीठाच्या वतीने ते पुष्पचक्र वाहिलं. आणि त्यावेळेला माझ्या तोंडून असे एक उद्गार निघाले, ते मला अजून आठवत आहेत. कारण हे सगळं, ह्या ज्या घटना आहे सगळं हे अंतःप्रेरणा आहे, हे ठरवून काही केलेलं नाही आहे.
मी असं म्हणालो की आपलं जे विद्यापीठ आहे राष्ट्र तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे फिजिकली म्हणजे आम्ही त्याला काय म्हणतो की भौतिकदृष्ट्या हे नागपूरला आहे, पण या विद्यापीठाचा आत्मा जो आहे तो गुरुकुंज आश्रमामध्ये आहे आणि ते म्हणजे राष्ट्र तुकडोजी महाराजांचा समाधी, त्यांचा आत्मा, ह्या विद्यापीठाचाच आत्मा इथे आहे. आणि म्हणून माझी प्रत्येक वेळेला ही जबाबदार राहील की या ठिकाणी येऊन इथून प्रेरणा घेणं. मित्रो, मी जेव्हा ते दर्शन झालं, तू लाईट लागा, सब लाईट लागा, दर्शन झालं आणि मोठे दादा म्हणाले की चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया. तर मला सांगायला काही हरकत नाही की माझी मिसेस बरोबर होती. माझी मिसेस ही तशी सुद्धा म्हणजे काय फार अशी कट्टर वगैरे नाही, पण ती उर्दू माध्यमातून शिकलेली आहे. तर ती असं मला त्यावेळेला म्हणाली की हे पहा, तुम्ही महाराष्ट्रातले पहिले मुस्लिम आहात का जे एका विद्यापीठाचे कुलगुरू झालेला आहात. त्या मंदिरामध्ये कदाचित तुम्हाला पूजा अर्चा करायला लावतील, तर जरा तुम्ही जपून करा, कारण समाजामध्ये हा काहीतरी संदेश जाईल. कारण तुम्हाला माहीत असेल की इस्लाममध्ये ते मान्य केलेलं नाही आहे. आणि मला जेव्हा बोथेदादा, मी ठीक आहे म्हटलं, माझ्या लक्षात आलं, मी काय त्याच्यावर चर्चा केली नाही. आणि बोथेदादा जेव्हा मला घेऊन गेले, मंदिराकडे घेऊन चालले, त्यावेळेला मी पाहतोय तर त्या मंदिरावर लिहिलं होतं, आवो कोई धर्मी आवो कोई पंथी सबके लिए खुलाए मंदिर ये हमारा, मतभेद को भुलाए मंदिर ये हमारा, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा. तर मी आश्चर्यचकित झालो, म्हणजे असं मंदिर असू शकतं. आवो कोई धर्मी आवो कोई पंथी सबके लिए खुला आहे मंदिर आहे हमारा, हे राष्ट्रसंतांचं प्रसिद्ध वचन आहे. आणि मित्र, मी सर्द झालो आणि मी असं म्हणालो की मला माहिती नाही. आणि आत गेलो तो तिथे कसल्याही प्रकारची कोणती मूर्ती नव्हती. सर्व साधू संतांचे त्या ठिकाणी असे मोठे मोठे पोर्ट्रेट फोटो लावलेले होते. त्यामध्ये बाबा ताजुद्दीन बाबा यांचाही फोटो होता मोठा. आणि बोथेदादा असं म्हणाले की डॉक्टर पठाण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अशी मंदिरं बांधली, याला ते मानवता मंदिर म्हणत. आणि या ठिकाणी कुठल्याही धर्माचं मूर्ती नाही आहे, कुठल्याही धर्माचा मनुष्य येऊ दे, हे अधिष्ठान आहे ईश्वराचं. आणि तिथे एका अशा सोफ्यावर एक छोटा म्हणजे एक असा सुंदर फुलांचा हार घालून ठेवला होता. हे ईश्वराचं निर्गुण निराकार रूप आहे. तो फुलांचा हार तुम्ही साकार समजा आणि तुमच्या तुमच्या धर्माची तुम्ही इथे प्रार्थना करा. वाटल्यास आम्ही थांबतो, तुम्ही नमाज पढू शकता इथे. आणि मित्र, मी सर्द झालो. म्हणजे मी सगळ्या जगामध्ये धर्माच्या नावाने वणवा पेटलेला असताना या गुरुकुंज आश्रमामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही जी सर्व धर्म समभाव याची ही जी हिरवळ त्या ठिकाणी मित्रो एक दृश्य स्वरूपात किंवा एक आदर्श म्हणून लोकांना घालून दिलेली आहे. मला असं वाईट वाटतं की त्याचा अजून प्रसार आमच्या देशामध्ये आणि आमच्या भारतामध्ये झालेला नाही आहे, महाराष्ट्रात देखील झालेलं नाही. आणि म्हणून मी पुढे जेव्हा कुलगुरू झालो तेव्हा मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचारधन किंवा त्यांचं वाङ्मय याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग नंतर मी कार्यक्रम घेतले. म्हणजे कराडला सुद्धा घेतला होता. आमचे ते श्रीनिवास पाटलांच्या हस्ते उद्घाटन केलं होतं. ते आता खासदार आहेत, पूर्वीचे गव्हर्नर. सगळीकडे घेतले. मित्र, मी सांगत होतो की अशा पद्धतीचं विचारधन पाहिल्यानंतर मी त्या क्षणी आपण माझी जी पत्रिका छापण्यात आली तर बॅनर म्हणूया, त्याच्यामध्ये त्यांनी पहिले कुलगुरू लिहिले, पहिले कुलगुरू. मी म्हटलं तर हा तर आशीर्वाद आहे. पण मी सांगतो की मी पहिलं जर माझं प्रेम, आध्यात्मिक प्रेम जर कुठे माझं जडलं असेल
तर पहिलं याला अर्थ आहे बरं का. पहिला नंबर येणं, पहिली नोकरी, पहिलं घर घेणं आणि पहिलं प्रेम, आणि त्यात आध्यात्मिक प्रेम. तर मित्र, ते माझं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यावर बसलं आणि मी मनोमन त्यांचा शिष्य झालो. मला त्या ठिकाणी बरीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य म्हणूया आपण, त्यांचं लेखन, पहा बरं का चमत्कार. ते शिकलेले नव्हते, फार कमी शिकलेले, म्हणजे जवळजवळ शिकलेले नाही. आणि त्यांचं साहित्य, अनेक पुस्तकं मला भेट दिली. आणि रात्री मी जेव्हा परत गेलो मी नागपूरला, आणि रात्री मी ती पुस्तकं काही चालण्याचा प्रयत्न केला, तर त्यात मला एक अभंग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मिळाला. आणि तो अभंग असा होता, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. मित्रो, खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात याच अभंगाने झाली पाहिजे असा मी आदेश काढला होता. त्याला विद्यापीठ गीत म्हणतात. आणि हे काम मला मी पहिल्याच आठवड्यामध्ये केलं, आणि यासाठी कुणाचीही परमिशन घेतली नाही. ऑन बिहाफ ऑफ ऑल कमिटीज, एक्झिक्युटिव्ह कमिटी, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, मॅनेजमेंट, काय तुमचं सिनेट, अकॅडमिक काउन्सिल, सगळ्या समितीच्या वतीने मी हा निर्णय घेतला. तर मग आपल्या परवानगीनं ते जे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, हे जे राष्ट्रसंतांचं भजन आहे, ते मी थोडंसं आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना मुद्दाम सांगतो, आणि नंतर आपण जीवनशिक्षण अभियानाला सुरुवात करूया. मित्रो, ते जेव्हा मी ते या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे, हे सर्व धर्मपंथ एक दिसू दे, मतभेद नसू दे, नांदोत गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. मित्रो, हा अभंग वाचून मी सद्गतीत झालो. म्हणजे मी अचंबित झालो. मी असं म्हणालो की ह्या पुढे जर कोणता कार्यक्रम असेल सध्या, म्हणजे ही 2005ची घटना आहे आणि आजही तो कार्यक्रम आहे, असला पाहिजे. ह्या देशापुढे कुठला जर अजेंडा असला पाहिजे, पार्लमेंटचा, हायेस्ट हाऊसचा, कॅबिनेटचा, तर या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे, हे सर्व धर्मपंथ एक दिसू दे, मतभेद नसू दे, नांदोत गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. मित्रो, असो हे भजन, हे राष्ट्रसंतांचे विचार, आणि किती सुंदर आहे. पुढे ते असं म्हणतात की सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्वस्थळी मिळून समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीर. तरुण कसा पाहिजे? उद्योगी पाहिजे, त्याला तरुण वीर म्हटलंय. शीलवान दिसू दे, देवरची असा दे, त्याच्यामध्ये कॅरेक्टर असलं पाहिजे. स्वामी विवेकानंद असं म्हणाले की ज्या शिक्षणामध्ये चारित्र्य संवर्धन नाही, ज्या शिक्षणामुळे होत नाही, ते शिक्षणच काही कामाचं नाही. तो आता स्टार्टअप ही योजना आणलेली आपल्या केंद्रीय सरकारनं. हे कधी सांगितलं? तुकडोजी महाराजांनी, जे ग्रामगीता मला वाटतं 1955 प्रकाशित झाली. उद्योगी तरुण वीर, हा जो तरुण आहे तो उद्योगी असला पाहिजे, शीलवान असला पाहिजे, हे राष्ट्रसंतांनी सांगितलं. आणि पुढे राष्ट्रसंत असं म्हणतात, हो हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही. हा जातीभाव विसरून जाऊ आपण, जातीभाव. अहो, या जातीनं, या धर्मभेदानं, जातीनं आमचं फार मोठं नुकसान केलं. म्हणजे तो फार एक मोठा इतिहासकार आहे हुमायून कबीर. तो असं म्हणतो की भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम शेकडो वर्ष गुण्यागोविंदाने नांदत असले तरी देखील सुद्धा त्यांच्यामध्ये आवश्यक असावी तेवढी समरसता न झाल्यामुळे, अलगपणाची भावना निर्माण झाल्यामुळे ह्या दोन्ही समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. अलगपणाची भावना निर्माण झाली.
कदाचित उपासना पद्धती वेगळी असेल, पण असू दे. स्वामी विवेकानंद म्हटले होते की धर्माची प्रत्येक उपासना पद्धती ही वेगळी असलीच पाहिजे, कारण त्यावेळी ते धर्म निर्माण केलेले, त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आणि त्या स्थितीमधून आणि ते ईश्वराने निर्माण केलेले आहेत आणि म्हणून ते राहिले पाहिजे. आणि म्हणून मित्र, आज सुद्धा आपल्या पुढे हाच प्रश्न आहे की हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता सम नष्ट हो जगातून. खळ निंदका मन ही सत्य न्याय वसू दे, देवरची असा दे. सौंदर्य रमो घर घरात स्वर्गापरी. वा 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 वा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की आपल्या धर्माप्रमाणे राष्ट्रसंत आमचे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर असं म्हणतात की धर्मग्रंथ हे जीवनग्रंथ आहे. म्हणजे धर्मग्रंथ हे पारमार्थिक अर्थाने जेवढे महत्वाचे आहे तेवढे कसं माणसानं जीवन जगावं आणि जगू नये हे सांगणारे धर्मग्रंथ आहेत. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तुमच्या पाप पुण्याचा हिशेब होईल. इस्लाममध्ये सुद्धा कयामत के दिन तुम्हाला स्वर्ग का नरक ते ठरवलं जाईल, पण आता तुम्ही जे जगत आहात ते जीवन तुमचं स्वर्गापरी असलं पाहिजे, स्वर्गासारखं असलं पाहिजे. आता तुम्हाला नरकामध्ये राहून मेल्यानंतर स्वर्ग मिळणं हे राष्ट्रसंतांनी नाकारलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तुमचं जीवन आत्ता जे तुम्ही जगत आहात ते स्वर्गामध्ये तुम्ही रमलेला आहात, स्वर्गापरी. काय विचार आहे, काय म्हणतात राष्ट्रसंत? सौंदर्य रमो घर घरातून स्वर्गापरी ही नष्ट होऊ दे, विपत्ती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत वसू दे, देवरची असा दे. मित्र, काय असे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांचा आशीर्वाद मला लाभावा आणि त्यासाठी मी या विद्यापीठाचं कुलगुरू व्हावं. पहिलं कुलगुरू आणि पहिले माझे आध्यात्मिक गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मला सांगायला अतिशय मी स्वतः अतिशय भाग्यवान समजतो. आणि ह्या गुरुकुंज आश्रमामध्ये मी जेव्हा मला त्यांची आठवण होते त्या सगळ्या लोकांची मी रमून जातो त्या सगळ्या आठवणीमध्ये. आणि आज त्याच्यावर त्यांनी मला जीवन शिक्षण याच्यावर बोलावं असं सांगितलं. त्याप्रमाणे मी आत्ता मी बरेच वेळ घेतला, पण हे सांगणं आवश्यक होतं आणि मी माझ्या जीवन शिक्षण या विषयाला सुरुवात करतो आहे. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सामान्य माणसासाठी, गरीब माणसासाठी, ग्रामीण भागातील माणसासाठी, शेतकऱ्यासाठी खपले आणि त्यांनी आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलं. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या ग्रामगीता, ही माझ्याकडे राष्ट्रसंतांची ग्रामगीता आहे. मला असं वाटतं ते उलटं दाखवलं दिसेल का? दिसतंय का? हां, पण मला काय लक्षात येत नाही ते. कधी कधी ते अशी फिगर. हां, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही ग्रामगीता, त्यांनी आम्हाला ग्रामगीता दिली. का गीता याला फार महत्व आहे. श्रीमद भगवत गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला केलेला उपदेश आणि जीवन कसं जगावं जगू नये हे सांगणारा तो सगळा उपदेश आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मात्र ग्रामगीता लिहिली आणि या ग्रामगीतेमध्ये काय सांगितलं की गावाचा विकास झाला पाहिजे. गाव म्हणजे फार सुंदर त्यांचे अभंग येतो. काय म्हणजे आपण वेळ लागेल आपल्याला. वेळ राष्ट्रसंत असं म्हणतात की गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. गाव हा विश्वाचा नकाशा आहे आणि जर गाव भंगला तर देशाला काय येईल? गावाची भंगता अवदशा येईल देशा. देशाला अवदसा येईल. अवदसा माहिती आहे ना?
आपल्याकडे ते अवदसा घरात शिरली तर काय होतं, अवदसा घरात शिरली तर मग लक्ष्मी नांदत नाही. आणि म्हणून मित्र, मी आपला नम्रपणाने सांगू इच्छितो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला जी ग्रामगीता दिली, ही ग्रामगीता म्हणजे ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश आहे. ग्रामगीता इज अ एन्सायक्लोपीडिया ऑफ रुरल डेव्हलपमेंट. ग्रामगीता हा ग्रामीण विकासाचा महाकोश आहे, ज्ञानकोश आहे. खेड्याचा विकास कसा करावा असा जर प्रश्न कोणी विचारला तर आम्ही त्यांना लगेच सांगू, फक्त ग्रामगीता पहा, बाकी काय सांगू पाहू नका. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खेड्यामधील माणसाचं, गरीब माणसाचं, कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं, त्याला ग्रामनाथ म्हणतात, त्याचं जीवन कसं सुखी होईल, त्याचं जीवन कसं आनंदी होईल, यासाठी 41 अध्याय लिहिलेत. आणि आज आपण 19वा अध्याय घेतो, जीवन शिक्षण. मित्रो, ही ग्रामगीता जी आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना माहित होतं की हा देश खेड्याचा बनलेला आहे, आणि खेडं सुखी तर देश सुखी. म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी हेच म्हणाले होते की खेड्याकडे चला. पण मित्रो, आपण दुर्दैवाने रूरल सेंट्रिक डेव्हलपमेंट आपण करू शकलो नाही. नुसतं आपण असं आज आहे की व्यवस्थित चाललं, जरा कपडे बदल घ्यायला गेलंय सर. आणि मी सांगत होतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देशाचा विकास हा ग्रामीण सेंट्रिक, रुरल सेंट्रिक असला पाहिजे. खेडं हे विकासाचं आणि सुधारणेचं केंद्र धरून त्या खेड्याचा विकास झाला तर ऑटोमॅटिक देशाचा विकास होईल. पण मित्रो, आपण हे करू शकलो नाही. आणि आज या देशातली जी शहरं आहेत ती राक्षसासारखी वाढत आहेत, राक्षसासारखी. म्हणजे अजून किती वाढणार आहे देव जाणे. म्हणजे एकदा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता आम्हाला पुण्याची जी डेव्हलपमेंट करायची नाही आहे, कारण डेव्हलपमेंट जर पुण्याची होत गेली तर जे धरणं बांधली आम्ही शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी, ते फक्त लोकांना पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी द्यावं लागेल. म्हणजे इतका राक्षसासारखा, मी असा शब्द वापरतोय, हा शहरांचा विकास होऊन राहिलेला आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की जी डेव्हलपमेंट झाली पाहिजे ती रुरल सेंट्रिक असली पाहिजे. मित्रो, आज गावाची अवस्था ही काही चांगली नाही आहे. सगळे शिकलेले तरुण, म्हणजे माझे जे मित्र आहेत ना, मी शिकत होतो त्यावेळेला, मी 1962 ते 66 आम्ही मॅट्रिकला होतो, ते माझे सगळे मित्र जे चांगले पास झाले वगैरे, ते सगळे शहरामध्ये आहेत, पुण्यात आहे बरेचसे, गाव सोडून आलेत ते. आणि आज तरुण आमचा शिकला तर त्याला गावामध्ये नोकरी नाही आहे आणि तो शहरामध्ये येतोय. शहरामध्ये त्याला राहण्याच्या सुविधा नाही आहे, ज्या आहेत त्या अपुऱ्या आहेत, अनहायजिनिक आहेत, आरोग्याच्या दृष्टीने त्या चांगल्या नाही आहेत, झोपडपट्ट्या वाढत आहेत. तिथे आमचा हा तरुण राहतोय आणि काम शोधतोय कसं तरी. मित्रो, मी 1994 साली मी जपानला गेलो होतो प्रथम, नंतर मग गेलो मी जपानला नंतर. आणि त्यांनी मग आमची एक सहल काढली होती आमच्या डेलिगेटची, इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती ऑन एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरण संरक्षण. तर त्यांनी आम्हाला एका गावात नेलं, खेडेगावात. तर मी त्यांना म्हटलं की हे खेडेगाव नाही, म्हटलं इथे तर ही प्रचंड मोठी इंडस्ट्री, हे तुमचे डांबरी रस्ते, हे त्या रस्त्याच्या दुतर्फा लोकांचे बंगले,
त्या बंगल्याच्या पुढे त्यांच्या 3-3, 4-4 गाड्या, कार्स. हे खेडं कसं म्हणायचं? तर मला त्या जापनीज माणसाने उत्तर दिलं की तुम्ही अजून काय सांगितलं नाही, इथे तुम्हाला शेती दिसते का? भात शेती. हो म्हटलं दिसते. मग म्हटले का ही भात शेती शहरामध्ये असते का? तुम्हाला माहिती आहे ना, जपानमध्ये जागा कमी आहे आणि लोकसंख्या प्रचंड आहे. मग ही शेती शहरात असते? म्हटलं हे खेडं आहे. अहो म्हटलं खेडं आहे. मित्र, याला म्हणतात रुरल सेंट्रिक डेव्हलपमेंट, जी जपानने केली. मी सांगत होतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण विकासाचा ध्यास घेतला. ग्रामीण विकास झाला नाही तर काही होणार नाही. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास झाला पाहिजे. याला म्हणतात जीवन शिक्षण अभियान. जीवन शिक्षण म्हणजे काय? की ज्याला आम्ही असं म्हणू, ऐसे जीवन आणि शिक्षण याचे साधावे गठबंधन. प्रथम पासूनीचं सर्वांगीण शिक्षण द्यावे तारतम्य. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वांगीण हा शब्द वापरलेला आहे. म्हणून आमचे अनेक संशोधक मित्र ग्रामगीतेवर रिसर्च करतात. पहा, सर्वांगीण शिक्षण म्हणजे आम्ही त्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो. परवा आमचे एक मित्र कमल टावरी, रिटायर्ड IAS ऑफिसर, त्यांची भेट झाली. मी त्यांना म्हटलं, सर कुठे आहात आपण? तर ते म्हणाले मी जर्मनीमध्ये आहे. ते आपल्या वर्ध्याचेच आहेत. म्हटलं आपण काय करताय जर्मनीत? म्हणजे मी होलिस्टिक डेव्हलपमेंट एक इन्स्टिट्यूशन आहे, त्या होलिस्टिक डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचा म्हणे मी तिथे ॲडवायझर आहे. सर्वांगीण विकास, होलिस्टिक डेव्हलपमेंट. शिक्षण हे कसं पाहिजे? सर्वांगीण पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले की ऐसे जीवन आणि शिक्षण याचं गठबंधन साधून तुम्ही ते सर्वांगीण शिक्षण द्या. हे आपण करू शकलो नाही मित्र. त्याचं कारण असं आहे की मेकॉलेनी जी शिक्षण पद्धती आपल्याला दिली, मेकॉलेला त्यावेळेला उच्च शिक्षित अशा पद्धतीचे काय करायचे होते? क्लार्क करायचे होते. शिकलेले क्लार्क. ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि मेकॉलेने लिहिलेलं पत्र आहे जे पार्लमेंटमध्ये तिथं त्यांनी ब्रिटिशांनी वाचलेलं आहे. ते असं म्हणतो की या देशामध्ये मी एकही भिकारी पाहिलेलं नाही. ह्या देशाची जी परंपरा आहे, ह्या देशाचं जे काय हेरिटेज आहे, हे इतकं रिच आहे, इतकं श्रीमंत आहे, इतकं सुदृढ आहे. हे जर आपण तोडू शकलो आणि पाश्चिमात्यामध्ये जे जे घडतंय, जे नवीन घडतंय, ते सगळं अतिशय उत्तम आहे अशी भावना जोपर्यंत आपण त्या मुलांच्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून करू शकणार नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या देशावर राज्य करता येणार नाही. आणि म्हणून मी अशी शिक्षण पद्धती देतोय, त्याला लॉर्ड मेकॉलेज एज्युकेशन सिस्टीम म्हणतात, की ज्यामुळं हे लोक, हे भारतीय तरुण, भारतीय विद्यार्थी हे जे पाश्चिमात्य आहे, जे ते उत्तम आहे, ते सर्वोत्तम आहे असं म्हणतील. आणि भारतीय परंपरा, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय ट्रॅडिशन्स हे विसरून जातील. आणि म्हणून मेकॉलेनी अशी एक एज्युकेशन सिस्टीम आणली मित्र. त्याची फळं आम्ही भोगतो. आता नुकतीच एक एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. मी त्याच्यावर नंतर बोलणार आहे 11 तारखेला एका मुंबईच्या परिसंवादामध्ये. आता मी त्याच्यावर वेळ नको घालवायला, कारण विषयांतर होईल. मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जीवन शिक्षणावर बोलायचं आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की हे जे शिक्षण आहे, भारतातली जी शिक्षण पद्धती आहे ती भारतीय असली पाहिजे. त्या शिक्षण पद्धतीतून त्या ग्रामीण भागाचा, आमचा जो समाज जिथे राहतो त्या गावाचा विकास झाला पाहिजे, त्या तरुणाचा विकास झाला पाहिजे, त्या समाजाचा विकास झाला पाहिजे, तर शेवटी देशाचा विकास होईल. द एज्युकेशन which is useful to individual, to the society,
अँड अल्टिमेटली टू द नेशन. असं शिक्षण आम्ही मित्र आजपर्यंत आम्ही असं शिक्षण देऊ शकलो नाही, हे मी कबूल करतो. का देऊ शकलो नाही? हे जर आम्ही दिलं असतं तर कुणी मला प्रश्न विचारेल, का हो तुम्ही कुलगुरू होता असं काय बोलताय, देऊ शकलो नाही? राजकारण नाही, काय तुम्ही विरोधी पक्षातले आहात का? अजिबात नाही. मित्र हो, तर आज आमच्याकडे एवढी मोठी बेकारांची फौज आज उभी राहिली नसती. शिक्षणाचा उपयोग किंवा शिक्षणाचा उद्देश हा बेकारांची फौज निर्माण करणं नाही आहे. विद्यापीठं म्हणजे बेकारांची फौज निर्माण करणारे कारखाने नाहीत आहे. विद्यापीठं म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून त्या तरुणांच्या मध्ये आत्मसन्मान, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि त्या तरुणाचा कसा सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासाला फार महत्त्व आहे बा. मेकॉलने काय केलं? फक्त बौद्धिक विकास साधला. पाठांतर करा, त्यामुळे तुमचा बौद्धिक विकास होईल. पण या बौद्धिक विकासाला जोपर्यंत तुमचा शारीरिक विकास, फिजिकल डेव्हलपमेंट, भावनिक विकास, एखादा चांगला इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, खूप पगार आहे 2 लाख आणि मूर्खासारखं वागतोय. मला वाटतं अकोल्यातलीच घटना आहे. ते बायकोला घेऊन गेला तिथं त्या कड्यावर आणि उतरला आणि कारसह तिला कड्याच्या खालून त्याने तिला ढकलून दिलं. किंवा अतिशय शेवशी माणूस आज आत्महत्या करतोय फ्रस्ट्रेशनच्या नावाखाली, कारण त्याचा भावनिक विकास झालेला नाहीये. फ्रस्ट्रेशन काय आहे? आणि शेवटी आध्यात्मिक विकास, स्पिरिच्युअल एलिव्हेशन. स्वामी विवेकानंद असं म्हणाले की जोपर्यंत विज्ञान आणि अध्यात्म याचा समन्वय होत नाही तोपर्यंत जगामध्ये सुख शांती ही येणार नाही. आणि म्हणून मित्रो, आम्ही सर्वांगीण शिक्षणावर भर दिला नाही, बौद्धिक विकास झाला. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की हे शिक्षण काय कामाचं आहे की ज्याच्यामध्ये तुमचा सर्वांगीण विकास झालेला नाहीये. ते असं खडसवतात तुम्हाला एज्युकेशनिस्ट लोकांना, सगळ्यांना, शिक्षणाला, की ऐसे त्यांनी असं म्हटलेलं आहे की याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण घेतले आंदणे शिक्षण त्यासी म्हणू नये. शिक्षणामुळे तुम्हाला दुबळेपण येणार असेल तर ते कसलं कामाचं शिक्षण? आज आमच्या तरुणांना शिक्षणामुळे दुबळेपण येते. नोकरीसाठी ते फेऱ्या मारतायत, दारोदार फेऱ्या मारतायत. पदवी आहे त्यांच्याकडे, इंजिनिअरिंगची पदवी आहे. नाही म्हणजे मला एक उदाहरण सांगतो मी, मला फार नवल वाटतं. त्यावेळी मी नागपूर विद्यापीठात म्हणजे आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा कुलगुरू होतो. त्यावेळेला घडलेली घटना आहे. म्हणजे मला मुद्दाम त्यांच्यावर काही टीका वगैरे अशी करायची नाही आहे, पण ती घटना घडली त्यामुळे मला ते बोलावं लागेल. व्हेटरनरी सायन्स, आपल्याला माहिती आहे की नागपूरला ॲनिमल हजबंड्री अँड फिशरीज विद्यापीठ आहे. तिथल्या मुलांनी संप केला होता, फार मोठा संप. काय तर ते म्हणे आम्हाला नोकऱ्या नाही, सरकार पदं भरत नाही. आता खरं सांगा, व्हेटरनरी सायन्स हे किती महत्त्वाचं सायन्स आहे. हे नोकऱ्या करण्यासाठी मुलांनी शिक्षण नाही आहे. तुम्ही व्हेटरनरी सायन्स, तुम्ही BSc झाला, जा तुम्ही आणि पशुपालन, गोवंश सुधार, राष्ट्रसंतांनी सांगितलं. हे आपल्या देशाचा कणा आहे, इथं तुम्हाला काम करायचं आहे. पण या मुलांनी संप केला होता की नाही आम्हाला काय पाहिजे, आम्हाला नोकरी पाहिजे. मग नंतर माझ्याकडे आले होते, जरा तुम्ही मुलांना बोलता का? मी म्हणलं हे मला पटत नाही आहे. म्हणजे इंजिनियर झालेल्या मुलांनी, प्रोफेशनल इंजिनियर झालेल्या मुलांनी, शिक्षण घेतलेल्या मुलांनी किंवा डॉक्टर झालेल्या मुलांनी, MBBS झालेल्या मुलांनी असं म्हणावं की मला नोकरी पाहिजे, मला मेडिकल ऑफिसर व्हायचं आहे. अरे तुम्ही डॉक्टर कशासाठी केले? आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण घेतले आंधणे शिक्षण त्यासी म्हणू नये.
हे शिक्षण कसं झालंय आमचं? हे शिक्षण नुसतं पांढऱ्यापेशी शिक्षण झालेलं आहे. आमच्या शिक्षणाची मूळ कल्पना चुकली आहे. शहरात आहे उच्च शिक्षण, म्हणजे दिखाऊ कपडे, कोरडी आईट, नोकरपेशी, थाटमाट, हे शिक्षणाचे नवे उद्दिष्ट ध्यानी घ्यावे नीट हे आधी. आज आमचा शिकलेला तरुण मातीमध्ये हात घालायला तयार नाही. आणि मग राष्ट्रपती तुकडोजी महाराज म्हणतात की हे असलं कसलं शिक्षण की पदवी घेऊन तो गावी येतो, वडील शेतीमध्ये राबतायत, पण तो वडिलांना काही मदत करू शकत नाही. त्याने थाटमाट केलेला आहे, IT मध्ये तो आलेला आहे, चांगले कपडे घातलेले आहेत, वडील शेण काढतायत आपल्या गोठ्यातलं, पण या तरुणाला ते शेण काढायची लाज वाटते, कारण हा म्हणतो की मी पदवीधर आहे आणि मला म्हणतो नोकरी मिळाली पाहिजे. मित्र, इथं फार मोठं शिक्षणाचं फेल्युअर आहे. जपान ज्या पद्धतीने उभा राहिला आणि हा देश जर असाच आम्हाला संपन्न आणि सुखी संपन्न करायचा असेल, विश्वगुरु करायचा असेल, सुपर पॉवर करायची असेल, तर या तरुणांना कामाची लाज वाटता कामा नये. हे आम्ही आमच्या शिक्षणातून शिकू शकलो नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नुसते नको उच्च शिक्षण हे तो गेले मागेले योगी लपून, ते मेकॉलेने दिलं, संपलं. आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचं. आता कसा तरुण पाहिजे? कष्टिक पाहिजे, बलवान पाहिजे, सुपुत्र भारताचा निर्माण झाला पाहिजे. अशा पद्धतीची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शिक्षणातून अपेक्षा केलेली आहे. मित्रो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन शिक्षण अभियानावर जेव्हा बोलतात तेव्हा ते असं म्हणतात की गावामध्ये जे आमचे तरुण आहेत यांच्या अंगामध्ये एकतरी कला असली पाहिजे. त्याचं वर्णन केलं त्यांनी. 14 विद्या आणि किती 64 कला. कारण ती एक तरी कला त्याला जीवन जगण्यासाठी त्याला सामर्थ्य देऊ शकेल. एक तरी कला असावी अंगी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की शिक्षण घेतली, पदवी घेतली, पण जीवन जगण्याचं शिक्षण जर तुमच्याकडे नसेल, एकही कला तुमच्याकडे नाहीये. मग त्यांनी सांगितलं, ग्रामगीतेमध्ये उल्लेख केला आहे, चर्मकला, रांगोळी, मातीमध्ये कुंभार कला, काय कुंभारकाम कला, सगळ्या त्या कलांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. याला आम्ही किती वर्षानंतर 1955ला ग्रामगीता ही प्रकाशित झाली आणि किती वर्षानंतर आम्ही कोणता प्रोग्राम आणला? स्किल डेव्हलपमेंट. त्याला आम्ही काय म्हणतो? स्किल डेव्हलपमेंट. किंवा आम्ही कमिशन कोणतं आणलं? NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. अजूनही नॅशनल NSDCचा कार्यक्रम ज्याप्रमाणे राबवला गेला पाहिजे खालच्या पातळीवर, तो राबवला जात नाही आहे. पण स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम देशामध्ये आला, जो राष्ट्रांतांनी कधी सांगितला? एक तरी कला असावी अंगी. त्या असं म्हणतात की मुलगी शिकली आणि तिला स्वयंपाक करता येत नाही, काही कामाचं नाही आहे, तिला स्वयंपाक करण्याची कला असली पाहिजे. नाही तर काय होतं, अडाणी मुलगी चांगला स्वयंपाक करते आणि मजेत खाते आणि शिकलेली मुलगी चणे फुटाणे खाते, असं राष्ट्रसंतांनी उल्लेख केला आहे ग्रामगीतेमध्ये. कारण तिला स्वयंपाक करणं माहिती नाही. तिला स्वयंपाक करता आला पाहिजे, पुरुषाला सुद्धा स्वयंपाक करता आला पाहिजे असं ते म्हणतात. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी स्किल, कौशल्य आधारित शिक्षण यावर फार मोठा भर दिलेला आहे. ज्याला आम्ही जीवन शिक्षण म्हणतो, त्या जीवन शिक्षणामध्ये त्यांनी हे शिक्षण घेत असताना त्यांनी मुलांच्यावर जे संस्कार झाले पाहिजेत,
उदाहरणार्थ स्वच्छतेचं महत्त्व त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ज्याला आम्ही आज स्वच्छ भारत अभियान असं म्हणतो. सर्व धर्माकडे सारख्या नजरेनं पहा असं राष्ट्र तुकडोजी महाराज म्हणतात. ग्राम विकास म्हणजे राष्ट्राचा विकास. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा जो विचार केंद्र किंवा विचार बिंदू जो आहे तो ग्रामोन्नती व ग्राम कल्याण या 2 शब्दामध्ये आहे. आपलं ते राष्ट्रसंतांचं ते मला अतिशय ते कवण आवडतं की अरे उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सगळ्यांना घेतलंय. अधिकारी नुसते बसून नाही खुर्चीवर. सुशिक्षितांनो, साधू संतांनो, हा काली क्रांतीची गावागावाशी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. सगळ्यांनी त्यांनी अपील केलेली. अरे या सगळेजण गावागावाशी जागवा, भेदभाव हा मिटवा. मी असं म्हणालो की हा अजेंडा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, देशाच्या पुढला अजेंडा आहे. उजळा ग्रामोन्नतीचा दिवा. आणि म्हणून मी आमच्या विद्यापीठामध्ये मी ग्रामोन्नती अभियान नावाचं अभियान काढलं होतं आमच्या NSSच्या माध्यमातून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून. त्यामुळे माझ्याबरोबर ते भाऊ दायदार होते आणि आम्ही ग्रामोन्नती अभियानचा एक मोठा वर्धेला कार्यक्रम घेतला होता. अनेक कार्यक्रम घेतले. गाव उन्नती झाली पाहिजे. जसा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तसा गावाचा सुद्धा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात की अरे तुम्ही शेतकरी मंडळी, तुम्हाला फुरसत नाही तुमच्या कामामध्ये, तुम्ही शेतावर जाता, तुमच्या मुलांचं काय? जितू ठीक झालं. तुमच्या मुलाचं काय? तुमच्या प्लीज करू नको. त्या मुलांना लहानपणी शिक्षण देण्यासाठी, त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी तुम्ही गावामध्ये त्या लहान मुलांचं बालकेंद्र स्थापन केलं पाहिजे, शिशु संगोपन. तर त्यांच्यावर संस्कार होतील. ते गावामध्येच असलं पाहिजे. आज गावामध्ये ते चित्र दिसते आपल्याला. बालवाडी सुरू झालेली आहे. आणि तुम्ही तुमचं काम करा. ही जबाबदारी तुम्ही आता त्या शिक्षकावर देऊन मोकळे व्हा. पालकांना ते सांगतात. अगदी खरं आहे. म्हणजे मी जेव्हा BSc झालो, MSc झालो, तोपर्यंत माझ्या आईवडिलांना माहीत नव्हतं मी काय शिकतोय. एकदा मी नोकरी सोडून गेलो MScला. BSc नंतर मी शिक्षक होतो. तर ते म्हणे मुलांना नोकरी सोडली. ते म्हणे आम्हाला काय माहीत नाही तो काय शिकतोय. आणि म्हणून ती जबाबदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे. पण शिक्षक बी कसा असला पाहिजे ते म्हणाले. शिक्षकाचं चारित्र्य कसं असलं पाहिजे जीवन शिक्षण अभियानमध्ये. नाही तर शिक्षकाचं व्यसनाधीन आहे काय कामाचं. आणि म्हणून मित्र, जीवन शिक्षण अभियानामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना काय अभिप्रेत आहे. या कोवळ्या कळ्या माझी, लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. ते म्हणतात की या मुलांच्या मध्ये हे सगळे लपलेले आहेत. ज्ञानेश्वर आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. आपण त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे. आणि आपण हे गाव, ह्या शिकलेल्या मुलांनी, लोकांनी हे गाव सुधारण्याचा आपणच निर्णय घेतला पाहिजे. गावाची सुधारणा आपण करूया. आमचा गाव स्वतंत्र आहे. आम्ही आमच्या गावचे मालक आहोत. आम्ही आमच्या गावाचे सगळे निर्णय आम्ही घेतो. मग अगदी ग्रामरक्षणापासून, म्हणजे त्यांनी त्यांच्या ग्रामगीतेमध्ये सगळे चॅप्टर्स आणलेले आहेत. ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामरक्षण, ग्राम आरोग्य, ग्राम शिक्षण, ग्राम कुटुंब, ग्राम प्रार्थना,
ग्राम मंदिरे, ग्रामसेवा, ग्रामसंस्कार, ग्रामोद्योग, ग्राम संघटना, ग्राम आचार याच्यावर त्यांनी अत्यंत सूक्ष्म असं निरीक्षण करून ह्या सगळ्या सूचना नोंदवलेल्या आहेत. आणि म्हणून मित्र, जीवन शिक्षणावर जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये भर दिला, मी असं म्हणालो की ग्रामगीता हे तर संपूर्ण ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश आहे, पण जीवन शिक्षणावर जो भर दिला त्याच्यावर आधारित अनेक अभ्यासक्रम आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सुरू केले पाहिजेत. आणि म्हणून मला भाग्य लागलं की त्या ठिकाणी आपण ग्रामगीता भवन यासाठी त्यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी मान्य राष्ट्रपती आल्या होत्या आणि त्यावेळेला 2 कोटी रुपयाची देणगी ही महाराष्ट्र शासनाने दिली. त्यातून ग्रामगीता भवन आज उभं राहिलं आहे. चांगलं काम सुरू आहे. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे जीवन शिक्षण अभियान जे त्यावेळेला मी सुरू केलं होतं, जीवन शिक्षण अभियान, मी ते आपल्याला मुद्दा मांडले ते दाखवायला. हे एक पुस्तक काढली होती आम्ही. याच्यामध्ये आम्ही काय केलं तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला नवल वाटेल. आणि आपण पुढे जाऊया की आर्ट्स अँड सोशल सायन्स याच्यामध्ये या जीवन शिक्षण अभियानावर आधारित राष्ट्रसंतांना ते अपेक्षित आहे 145 कोर्सेस आम्ही सांगितले होते. 145 सर्टिफिकेट प्रोग्राम आता नवीन पॉलिसीमध्ये आलेलं आहे की मुलांनी पदवी घेताना म्हणजे पदवी घेऊन जेव्हा तो बाहेर जाईल तेव्हा तो कसा पाहिजे, एकतरी त्याला कला आली पाहिजे. म्हणजे एकतरी सर्टिफिकेट प्रोग्राम, नंतर पुढे डिप्लोमा आणि त्याच्या पुढे ॲडव्हान्स डिप्लोमा. तर आम्ही 20 क्रेडिट कोर्स, 20 क्रेडिटचं सर्टिफिकेट कोर्स, 40चा डिप्लोमा कोर्स आणि 60 क्रेडिटचा ॲडव्हान्स कोर्स अशा पद्धतीचं या पुस्तिकेमध्ये मी आर्ट्स आणि सोशल सायन्सेसमध्ये 145 कोर्सेसची यादी दिलेली आहे. मित्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना खरं म्हणजे आपल्याला जर खऱ्या अर्थानं जर त्यांनी दिलेलं शिकवण ही प्रत्यक्षात आणायची असेल तर राष्ट्रसंत स्वतः म्हणालेले आहेत की माझी ग्रामगीता तुम्ही ग्रामगीता ही नव्हे पारायणासी. काय बोल रे, ग्रामगीतेवर तुम्ही कृती करा. आणि मी हे जे 45 कोर्सेस दिलेले आहेत त्यातले काही कोर्सेस तुम्हाला वाचून दाखवतो पहा. आर्ट्समधले, आर्ट्स अँड सोशल सायन्सेसमधले. मग तुम्ही म्हणाल की बुवा सर तुम्ही राष्ट्रसंतांच्या तुम्ही ज्या वेळेला जीवन शिक्षण अभियानावर बोलतात त्यावेळेला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, तर या जीवन शिक्षण अभियान हा प्रत्यक्षात राबवायचा कसा. आणि हे काम गुरुकुल आश्रमाचं किंवा NGO वगैरे यांचं नाही आहे. त्यांनी केलं तर उत्तम, पण हे काम खरं म्हणजे विद्यापीठाचं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने जी विद्यापीठाची नावं बदललेली आहेत ही काय अशी नाही बदलली. म्हणजे नागपूर विद्यापीठाचं नामकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा खजिना हा त्या विद्यापीठाचा आता अजेंडा असला पाहिजे. किंवा संत गाडगे बाबा, अमरावती विद्यापीठ, संत गाडगे बाबांच्या विचाराचा खजिना हा त्या विद्यापीठाचा अजेंडा असला पाहिजे. काय म्हणजे सरकार, काही सरकार चांगल्या गोष्टी करतं बरं का, फार चांगलं सरकार. म्हणजे काही उठसूट आपल्याकडे काय झालं की आपण फार जास्त पॉलिटिक्सवर बोलतो आणि त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये दुर्दैव असं आहे की आपल्या देशामध्ये इतके बुद्धिमान लोक आहेत, इतके चांगले नॅचरल रिसोर्सेस आहेत, इतकी चांगली जमीन आहे. मी गेलो होतो जपानला, अहो जमीन चांगली नाही हो, सगळी अगदी म्हणजे नुसती पाणथळ, एकच पीक येते, कोणतं, भात, बाकी काही नाही. थोडंसं ते कलिंगड वगैरे आम्ही पाहिले. मी ग्रामीण भागामध्ये गेलो होतो आम्ही 2-3 दिवस. आमच्याकडे तुम्ही फळांचं नाव घ्या, सगळं आहे आणि आहे ना, नुसतं भांडार आहे. केळी घ्या, संत्री घ्या, काय तुम्हाला पाहिजे ते घ्या, द्राक्षे घ्या, डाळिंब घ्या. अल्फान्सो आंबा मी जपानमध्येच खाल्ला, काय अप्रतिम.
आपला रत्नागिरीचा, तो माझा मित्र होता. तो मला, मी तुम्हाला मुद्दाम देतो म्हणलं आंब्याचा रस. म्हणला रे आंब्याचा रसपेक्षा वेगळं काहीतरी दे ना, आम्ही आंब्याचा रस खातोच तिथे. तो म्हटला तुम्ही कचरा खाताय. म्हटला सर्वोत्तम आंबा म्हणला आपला शेतकरी एक्सपोर्ट करतो, तो इथे तुम्हाला दाखवतो म्हटलं मी आता. आज आपण म्हणजे आपण त्या 5 स्टार हॉटेलमध्ये आज आंब्याचा रस खाऊया. काय नाही आमच्याकडे. पण राजकारण, एका माणसानं, एका पक्षानं अमुक एक गोष्ट सांगितली त्यात नेमकी त्याची उलटी गोष्ट दुसऱ्या पक्षाने सांगायची, आणि त्यामुळे या देशात विकास आहे तिथं राहिला आहे. यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून मी ही जी नावं दिलेली आहे, सावित्रीबाई फुले यांचं नाव दिले पुणे विद्यापीठाला, काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिले मराठवाडा विद्यापीठाला. या महापुरुषांचे, त्यांचे जे काय विचार आहेत, त्यांचं जे कार्य आहे, हा त्या विद्यापीठाचा अजेंडा असला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला कॉन्क्रीट प्रोग्राम देतो आहे. माझ्याकडे आर्ट्स अँड सोशल सायन्सवर 145 कोर्सेस तयार केलेले आहेत. मी काही वाचून दाखवतो, कारण आपला थोडा वेळ नाही, 1 तास झालेला आहे, अजून मी 10-15 मिनटं बोलेल. पहिला प्रोग्राम आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेजमेंट स्किल्स, आर्किओलॉजी अँड म्युझिओलॉजी. नंतर अप्लाइड संस्कृत अँड मॉडर्न संस्कृत, अप्लाइड इकॉनॉमिक्स, अप्लाइड सायकॉलॉजी, काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी, ॲडव्हर्टायझिंग मॅनेजमेंट. अनेक मुलांना काम करायचं आहे ॲडव्हर्टायझिंगमध्ये, मॅनेजमेंटमध्ये, ॲडव्हर्टायझिंग मॅनेजमेंटमध्ये. अप्लाइड सायकोलॉजीमध्ये कोर्सेस नाही त्याच्या बाहेर. अप्लाइड पॉप्युलेशन अँड हेल्थ सर्व्हिस, अप्लाइड सायकोलॉजी, अप्लाइड सोशॉलॉजी, ॲग्रिकल्चरल वेस्ट मॅनेजमेंट. पहा, ॲग्रिकल्चरल वेस्ट मॅनेजमेंटमधून ते असं म्हणतात की ऊर्जा निर्माण करता येईल. आम्ही धान्य घेतो म्हणजे किती घेतो, गहू घेतो फार कमी घेतो, आणि त्याचं वेस्ट किती निघतं, किती मोठ्या प्रमाणामध्ये, त्याचं काय करताय, याच्यावर कुठल्या कृषी विद्यापीठाने संशोधन केलं, आणि त्यामध्ये त्याच्यातून फार मोठी ऊर्जा निर्माण करता येईल आपल्याला. एकडे तुम्हाला सांगितलं की त्याच्यामुळे आपल्याला जे आपली ऑइलची जी काय गरज आहे ती भागेल. ॲग्री बिझनेस अँड ॲग्रो प्रोसेसिंग मॅनेजमेंट. आज ॲग्री बिझनेसची आज काय आवश्यकता आहे, शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही आहे, आणि आमचा शेतकरी आत्महत्या करतो. ब्युटिशियन, बेसिक म्युझिक, कंटेम्पररी आर्ट्स अँड क्राफ्ट डिझाईन, कम्युनिकेशन स्किल्स अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कॉस्मॅटॉलॉजी, क्रिएटिव्ह रायटिंग अँड जर्नलिझम, कम्युनिकेटिव्ह स्किल्स, हे जीवन शिक्षण आहे. मित्रांनो, माझ्याकडे कोर्सेस आहेत. किती कोर्सेस आहेत? 145 कोर्सेसची यादी आहेत. हे जीवन शिक्षण अभियान आपण सुरू केलं पाहिजे. मित्रांनो, कॉमर्समध्ये आम्ही कोर्सेस तयार केले होते त्यावेळेला. म्हणजे मी काय फार चांगलं केलं होतं आणि आता करत नाही असं मला अजिबात मांडायचं नाही आहे. पण एका कुलगुरूकडून जर, एका शिक्षण तज्ज्ञाकडून जर राजसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन शिक्षण अभियानावर बोलायचं आहे, तर कॉन्क्रीट शेवटी आपल्याला सूचना द्याव्या लागतील. राजसंत तुकडोजी महाराजांना ग्रामीण विकास हा त्यांचा केंद्रबिंदू होता, आणि म्हणून ते म्हणाले की सगळ्या इव्हन महाविद्यालय सुद्धा खेडेगावात असलं पाहिजे. पण काय केलं पाहिजे त्यासाठी, त्यांना काय शिकवलं पाहिजे, म्हणून मी मुद्दाम सांगतोय. कॉमर्समध्ये आम्ही काय कोर्सेस केले हे पहा. अकाउंटिंग प्रॅक्टिसेस, ॲडव्हर्टाइजमेंट अँड सेल्स प्रमोशन, ॲडव्हर्टाइजमेंट, सेल्स प्रमोशन अँड मॅनेजमेंट, अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग, अल्टरनेटिव्ह बँकिंग, बिझनेस मॅनेजमेंट, बँकिंग अँड इन्शुरन्स, बँकिंग अँड फायनान्स सर्व्हिसेस, कॉल सेंटर मॅनेजमेंट, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, कोऑपरेटिव्ह बँक्स, एक्सपोर्ट मॅनेजमेंट, ई कॉमर्स. जे राजसंत तुकडोजी महाराजांना जीवन शिक्षण अभियानमध्ये ई कॉमर्स, ई मार्केटिंग, एंटरप्रेनरशिप. मित्र, असे किती कोर्सेस आहे माझ्याकडे कॉमर्सवर? 78 कोर्सेसची यादी आहे माझ्याकडे. मित्रो, आम्ही जे एनर्जी म्हणतो, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, म्हणजे
ऊर्जाचे नवीन नवीन आता काय केलं पाहिजे, आपल्याला मार्ग शोधले पाहिजे. कन्व्हेन्शनल जी एनर्जी आहे, म्हणजे कोळशापासून आपण वीज तयार करतो, पाण्यापासून करतो, ती आता संपणार आहे काही वेळाला, काही दिवसांनी. आणि म्हणून नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये आम्ही किती 8 कोर्सेस केले होते. मेंटेनन्स अँड रिपेअरिंग ऑफ सोलर प्लेट, सोलर ट्यूबलाईट, सोलर कुकर, हाऊसहोल्ड इक्विपमेंट, डिझायनिंग ऑफ सोलर प्लेट फॉर हॉट वॉटर, डिझायनिंग ऑफ सिस्टीम फॉर सोलर इमर्जन्सी लॅम्प, सर्टिफिकेट कोर्स ऑफ मेंटेनन्स ऑफ सोलर ऑपरेटेड इक्विपमेंट्स. आज सोलर ऑपरेटेड इक्विपमेंट्स, काही दिवसांनी आपली जी गाडी आहे, कार आहे, ती सोलर प्लेटवर चालणार आहे. आज MIT या विद्यापीठानं, विश्वशांती विद्यापीठ MIT, वर्ल्ड पीस MIT युनिव्हर्सिटी यांनी स्वतःची वीज स्वतः निर्माण केलेली आहे, म्हणजे सोलरच्या माध्यमातून. किंवा ADT विद्यापीठ त्याचं फार उत्तम उदाहरण आहे. राजबागेमध्ये जो 100 एकर कॅम्पस, त्यांनी स्वतःची वीज निर्माण केली, भरपूर वीज, काय ते सरकारला सुद्धा विकू शकतात इतकी वीज, आणि ती मोफत सोलर प्लेट बसवलेले आहेत. या सोलर प्लेट मेंटेनन्स, यांचा मेंटेनन्स कोणाला येतोय? मग आम्हाला त्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतो मोठ्या मोठ्या कंपन्यांना, आणि मग त्यांचे ते रेट्स. तो इंजिनियर येतो म्हणे परदेशातून, कशाला पाहिजे आम्हाला परदेशातून इंजिनियर? सर्टिफिकेट कोर्स इन मेंटेनन्स ऑफ व्हेरियस सोलर सिस्टीम्स, इट्स टेस्टिंग, सिलेक्शन, uses in auto industries and others, automatic system in industries, robot technology based program, आणि स्टार्च बेस्ड बायोगॅस प्रोजेक्ट. मित्रो, हे राष्ट्र तुकडोजी महाराजांनी जीवन शिक्षण अभियानामध्ये सांगितलेल्या गोष्टीच आणलेल्या आहेत विद्यापीठांनी. विद्यापीठ हे संशोधनाचं आणि ज्ञानाचं केंद्र आहे त्या भागाचं. विद्यापीठाची जबाबदारी आहे की त्या विद्यापीठामुळे त्या भागाचं परिवर्तन झालं पाहिजे, राजकारण नाही विद्यापीठामध्ये आलं पाहिजे. दुर्दैवाने मला माफ करा, विद्यापीठ हे राजकारणाचं केंद्र होत चाललं आहे. आता नवीन कायदे आणल्यामुळे बरंचसं ते कमी झालं आहे, होणार आहे पुढे, पण असं करू नका. आता काय होऊन राहिले माहिती, मी नंतर बोलेल ते, परंतु मी हे कोर्सेस सांगतो. टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही जवळजवळ राष्ट्र तुकडोजी महाराजांचा फोटो वगैरे आहे, म्हणजे असं काही नाही बरं का की हे मी आता यादी तयार केली, ही यादी त्यावेळेला केलेली आहे कुलगुरू असताना. टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही 50 कोर्सेस तयार केलेले आहेत. मी जरा वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला वाटले का अरे पठाण सांगतायत ते बरोबर आहे. कार AC रिपेअरिंग, ऑटो इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, वुमेन एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम, बॅटरी पॉवर्ड व्हेकल्स रिपेअरिंग, बायोमास बेस्ड कॉग्निरेशन, सीलिंग इफेक्टिव्ह प्रोग्राम, बायो इन्फॉर्मॅटिक्स, किमिनोफॉर्मॅटिक्स, कम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स अँड बेसिक नेटवर्क, सर्टिफिकेट कोर्स इन CAD/CAM, सर्टिफिकेट कोर्स इन AutoCAM, सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन डिझायनिंग, ओरिएंटेशन टू पॅकिंग टेक्नॉलॉजी, कंपोनंट बेस्ड रिपेअरिंग ऑफ कम्प्युटर, मॉनिटर, प्रिंटर अँड UPS. मित्रो, आज आमचा जो शेतमाल आहे, मला कालच कळलं की काहीतरी आज एक किसान ट्रेन जाते, आणि आमचा जो शेतमाल म्हणजे जिथे आम्ही काय करतो, एक टमाट्याला भाव नाही म्हणून आम्ही ते बैलाला टाकतो खायला, आणि तिकडे उत्तर प्रदेशामध्ये ते म्हणतात की हमको 100 रुपये से भी टमाटर नाही मिल रहे. हे बरोबर नाही आहे, आणि म्हणून तिथं ते गेलं पाहिजे म्हणून आता एक किसान रेल सुरू झाली. याच्यामध्ये दलाली नको आहे, शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत. आणि ह्यासाठी मग आपल्याला काय लागेल, मनुष्यबळ लागेल. म्हणजे मला कालच कळलं आमच्या तालुक्यामध्ये ह्या कोविडमुळे मी त्याला विसरलो, मी सायलेंट ठेवायचं, आणि त्यामुळे फोन येतील. आय एम सो सॉरी. माझ्या टेक्नॉलॉजीचे 50 कोर्सेस आहे, कुणी मागू शकता. आणि मित्रो, माझ्याकडे सायन्स जो माझा विषय आहे त्याच्यामध्ये मी 134 कोर्सेस तयार केलेले होते.
मी म्हणजे माझा मित्र ते आज हयात नाहीत. त्यांचं नाव आमच्या यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू नंतर झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य. आम्ही एक विद्यालयाला कमिटी केली होती. त्या समितीने कृष्णकुमार आणि मी याच्यामध्ये भाग घेऊन त्या काळामध्ये आपण राजसंत तुकडोजी महाराज जीवन शिक्षण अभियान अशा नावाचा हा कार्यक्रम केला. ग्रामगीतेच्या जीवन शिक्षण ह्या अध्यायावर आधारित हा प्रोग्राम दिला होता. आणि सायन्समध्ये किती कोर्सेस काढले? 134 कोर्सेस. एकूण कोर्सेसची यादी 415. मी असं म्हणतो की 40 तर सुरू होऊ द्या, मी असं म्हणतो 20 तर सुरू होऊ द्या एका वर्षी. आता मी तुम्हाला सायन्समधले कोर्सेस सांगतो किती महत्त्वाचे. राजसंत तुकडोजी महाराजांनी जे आम्हाला सांगितलं आहे, बायो मॅन्युअर, बायो फर्टिलायझर्स अँड बायो पेस्टिसाइड्स. आता आमची शेती विषयुक्त शेती होऊन राहिलेली आहे आणि म्हणून आम्हाला काय पाहिजे? बायोलॉजिकल असे आम्हाला रासायनिक खतं नको. आता आम्हाला बायो कंपोस्ट खतं पाहिजेत. बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन त्यासाठी एक मंडळ आहे, पण ते चालू आहे की नाही मला माहीत नाही. डेअरी फार्मिंग, डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे त्याचं नाव सांगतो मी, श्रुतिका बागुल, 30 देशी गाय आहे त्यांच्या शेतावर. मला वाटतं अमरावतीकडेच शेत आहे त्यांचं. तिथे त्यांनी 2-2 किलोचं असं पॅकिंग केलं आहे. म्हणजे त्या शेतीच्या त्या देशी गायच्या शेणखताचं म्हणजे शेणाचं. आणि छोटा फॉर्म्युला आहे, काय नाही. ते 50 लिटरमध्ये टाका, त्याच्यात गूळ टाका 100 ग्रॅम, 2 दिवस ठेवा आणि भाजीपाल्यांना आणि फुलांना द्या. त्याचा प्रसार अद्याप नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही काय करतोय? आम्ही केमिकल फर्टिलायझर करून आमची शेती खराब करून राहिलेलो आहे. हे सगळे केमिकल्स आमच्या त्या शेतीच्या प्रॉडक्टमध्ये येत आहेत. आमचा शेतीमाल परदेशामध्ये रिजेक्ट होतोय, होऊ द्या, पण आमचा माणूस हा जो शेतीमाल खातोय. आणि म्हणून एक कॅन्सर ट्रेन जाते माहिती आहे ना तुम्हाला? पंजाबमधून दररोज ट्रेन भरून माणसं कॅन्सरनी पीडित. किती वाईट आहे. हे थांबलं पाहिजे. ऑर्गॅनिक शेती राजसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत होती आणि म्हणून आम्ही हे कोर्सेस पाहणं आहे. डेअरी फार्मिंग, डोमेस्टिक ॲनिमल फार्मिंग, फ्लोरिकल्चर, फूड अँड न्यूट्रिशन, फॉरेस्ट्री अँड वाईल्ड लाईफ, फिशरीज, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, गार्डन मॅनेजमेंट. आज MIDCमध्ये गार्डन मॅनेजमेंट करण्यासाठी ज्या काही गार्डन्स आहेत तिथे मुलं मिळत नाही कामाला. आणि मुलांना काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना व्हाईट कॉलर जॉब पाहिजे, मोटरसायकलवर बसायचं. आता ते जॉब मिळणार नाही, कारण ते आता ऑटोमेशन झालेलं आहे. तिथे 50 माणसं काम करायची करतोय. आणि हर्बल प्लांट्स, मेडिसिनल प्लांट्स, मशरूम कल्टिवेशन, पेस्ट कंट्रोल मॅनेजमेंट, सीड प्रोडक्शन, वर्मी कल्चर, वर्मी कंपोस्ट. त्यावेळेला आम्ही हा कार्यक्रम सर्व कॉलेजेसना पाठवला होता. पण हा कार्यक्रम असा सुरू करता येणार नाही, माझ्याकडून एखाद्या कमिटीने तयार केला नाही. हा कार्यक्रम सरकारचा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण शेवटी असं आहे की याला शिकवायला स्टाफ लागतो, प्राध्यापक लागतात. आणि दुर्दैवाने आम्ही हे आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये घेतल्यामुळे त्यांना ट्रेनिंगची गरज आहे. आणि मग मुलांच्याकडून तुम्हाला फी घेतली चालणार नाही. मी सांगितलं बाबा वर्मी कंपोस्ट हा आम्ही गांडूळ खत निर्मिती प्रोजेक्ट, आणि हा आम्ही मुलांना कार्यक्रम शिकवतो दर रविवारी. किंवा त्यांचं व कन्व्हेन्शनल प्रोग्राम 12 वाजता संपतो. 12 वाजता त्यांचे कॉमर्सचे पिरियड संपतात. 12 ते 1 घेतो मी. त्याची फी किती म्हणले? मी म्हटलं त्याची फी 50 सर. कोण दिल हो? त्यानंतर वेळ एक काय? मग त्याची फी 500 घ्यायची असेल तर हा कार्यक्रम करता येणार नाही. कारण शिक्षकांना पगार कोण देणार? आणि म्हणून याची पदं सरकारला घेतली पाहिजेत, त्याची मान्यता दिली पाहिजे, त्याला ग्रँट्स दिल्या पाहिजेत.
देणगीदार पुढे आले पाहिजेत आणि ही कोर्सेस हे जीवन शिक्षण अभियानमधले कोर्सेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हे त्या विद्यापीठाचं त्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य ठरलं पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा हा कार्यक्रम प्रत्यक्षामध्ये येईल. आणि म्हणून मित्रो मी असं सांगत होतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जीवन शिक्षण या अध्यायातून तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील सर्वांगीण शिक्षणाचा कार्यक्रम दिला आणि या सर्वांगीण शिक्षणातून विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहील. तो पदवी घेऊन भीक मागणारा ठरणार नाही किंवा हमाली करणारा ठरणार नाही. आणि म्हणून या एक्झिस्टिंग शिक्षणाला ती कपड्याची हाईट असणाऱ्या शिक्षकाला राष्ट्रसंतांनी आपल्या भाषेत म्हटलंय, आम्ही त्याला मेकॉले प्रणित शिक्षण म्हणतो. त्या शिक्षणाला कौशल्याची जोड म्हणजे स्किल एज्युकेशन जे मान्य मोदी साहेबांनी आणलं ते मिळालं पाहिजे. तेव्हा जीवन शिक्षण अभियान किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जीवन शिक्षण ग्रामगीतेतलं तेव्हा प्रत्यक्षात येईल असं मला शेवटी आपल्याशी बोलताना सांगावं असं वाटतंय. मित्रो मी असं म्हणेल की शिक्षणामधून राष्ट्रसंत म्हणतात मुलांना शिकवाव्या नाना कला. मी म्हणालो तुम्हाला स्किल चापल्य ध्येय निष्ठादी सकता गावाची सांभाळू शकेल आपुला ऐसा द्यावी शिक्षण. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे म्हणत नाही बरं का की सगळ्यांनी गावामध्येच राहावं शिकवावं. राष्ट्रसंत म्हणतात की ज्याला त्याच्यामध्ये काय फार खुली ज्या त्यांनी पुढे जावं आणि मग त्याच्यातून काय म्हणतात ते म्हणतात त्याच्यातून काही कवी निर्माण होतील, काही तत्वज्ञ निर्माण होतील, काही सायंटिस्ट निर्माण होतील. ते सगळे श्लोक आहेत. काही साहित्यिक निर्माण होतील, काही विचारवंत निर्माण होतील. ते असं नाही म्हणत की तुम्ही ते कौशल्यपूर्ण शिक्षण घ्या गावातच थांबा, पण ज्यांना त्याच्यामध्ये रस आहे त्यांनी अंतापर्यंत जा. अंत हा शब्द वापरला त्यांनी. त्याच्या अंतापर्यंत जा आणि ते शिक्षण घ्या. तुम्हाला जगाशी फायटिंग करायचं आहे. आणि आता त्याचा समावेश केला आहे बरं का राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्किल एज्युकेशनचा. आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स आणि ॲडव्हान्स डिप्लोमा जे आम्ही इथं दिलेले आहेत आणि जे राष्ट्रसंतांनी कधी सांगितले 55 वर्षापूर्वी 1955 मध्ये सांगितले ना. मित्रो आपण अजूनही दुर्दैव असं की भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण कृषीवर आधारित शिक्षण पद्धती आम्ही आणू शकलो नाही. आणि त्याच्यामुळे आज काय झालं, आज 2 प्रकारचं शिक्षण आज आपल्या देशामध्ये सुरू झालं. मी म्हणाल होतो की मी शेवट केलेले नाही. एक सरकारी विद्यापीठातलं शिक्षण किंवा सरकारी कॉलेजमधलं शिक्षण आणि एक खाजगी विद्यापीठातलं शिक्षण. म्हणजे खाजगी विद्यापीठाच्या मी विरोधात अजिबात नाही बरं का, कारण खाजगी महाविद्यालये जर पुढे आली नसती इंजिनिअरिंग कॉलेजेस तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ही भारताची ताकद आहे हे जे आम्ही जगाला सांगतो आज देखील आणि सांगू शकलो. आणि जिथे आमची गंगाजळी संपली होती, जिथे आम्हाला सोनं गहाण ठेवावं लागलं होतं, तिथं हे परदेशामध्ये गेलेले आमचे खाजगी महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलेले तरुण त्यांनी ती गंगाजळी परत मिळवलेली आहे. सरकार तिथे करू शकत नाही, तिथे खाजगीकरणाला वाव दिलाच पाहिजे. मी विरोधामध्ये नाही त्याच्या अजिबात, ॲब्सोल्युटली नाही. मी स्वतः गेलो होतो सिॲटलला अमेरिकेमध्ये, मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मी होतो. 2 दिवस होतो मी आणि तिथे मी पाहून आश्चर्यचकित झालो. त्यावेळेला आमचे मित्र पासलकर मला वाटतं माझ्याबरोबर होते, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, की सगळे भारतीय, मुली भारतीय, अधिकारी भारतीय, लोक भारतीय. ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटचीच ही होती, काय डेलिगेशन होतं. आणि माननीय नामदार जयंत पाटील त्यावेळेला ते अर्थमंत्री होते, ते आमचे नेते होते, म्हणजे आमचे चेअरमन होते त्या डेलिगेशनचे. आणि आम्ही अमेरिकेतील सगळी मोठी मोठी विद्यापीठं पाहिली. त्यामुळे आश्चर्यचकित झालो.
म्हणजे सरकार जर करू शकत नसेल तर खाजगी विद्यापीठात खाजगी महाविद्यालय निघालीच पाहिजेत. आज आपलं जे उच्च शिक्षण, आपलं महाराष्ट्र हा जो देशामध्ये अग्रेसर आहे, आणि मी ज्याच्यावर मी पुस्तक लिहिलं की क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन हायर एज्युकेशन थ्रू नॅक मूल्यांकन, ए सक्सेस स्टोरी ऑफ महाराष्ट्र. एकाकडे महाराष्ट्र, एकाकडे भारत. त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने खाजगी शिक्षण संस्था पुढे आल्या, आता खाजगी विद्यापीठ येत आहेत. मी जपानमधल्या एका माणसाला विचारलं होतं की का तुमच्याकडे शिक्षण पद्धती कशी आहे, तर तो म्हटला 2 पद्धतीची शिक्षण पद्धती. म्हटलं कसे? तो म्हटलं की एक शिक्षण पद्धती सरकारी आणि दुसरी शिक्षण पद्धती खाजगी विद्यापीठ. त्यावेळेला आपल्याकडे, कारण ही गोष्ट मी 1994ची सांगतो, जेव्हा मी प्रथम जपानला गेलो त्याला फार वर्ष झाली. त्यावेळेला आपल्याकडे काय खाजगी विद्यापीठ फार नव्हती. म्हणजे खाजगी विद्यापीठाचं जे बिल आहे किंवा खाजगी विद्यापीठाचा जो महसूल आहे तो माझ्याच काळाचा. उच्च शिक्षण संचालक मी असताना, आणि माननीय नामदार दिलीप वळसे पाटील आमचे मंत्री होते, आणि पुढे नंतर मग तो इम्प्लिमेंट झाला. मग आम्ही त्याचं ओरिजिनल बिल आम्हीच तयार केलं होतं. एक शेवटची मीटिंग मला आठवतं, लोणावळ्यामध्ये झाली होती, सर्वपक्षीय, आणि तिथे ते ठरलं. मी सांगत होतो की तो म्हणाला की आमच्याकडे ही जी काही खाजगी विद्यापीठ आहे याच्यामध्ये शिक्षण कसं मिळतं आहे, इनोव्हेटिव्ह, अभिनव, चॅलेंजेस स्वीकारणारं, नवनवीन. मी हे बंद करू शकलो नाही, आय एम सॉरी. नवनवीन असं शिक्षण, पण याची फी मात्र प्रचंड आहे. आणि मग आम्ही जीवनभर फक्त नोकरी करायची आणि सगळे पैसे आमच्या मुलाला त्या खाजगी विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी द्यायचे. म्हणजे त्यालाच आम्ही म्हणतो मग हार्वर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ वगैरे. मी स्टोरी सांगितली जपानची. आणि आता नवीन पॉलिसीमध्ये ही 100 विद्यापीठे बोलवत आहेत भारतामध्ये. मी त्यावर बोलणार नाही. पण अशा पद्धतीने समाजामध्ये गरीब माणसाला सरकारी शाळेमध्ये यांना बंद केल्यानंतर यांनी थांबवलं पाहिजे. गरीब माणसाला सरकारी शाळेमध्ये शिक्षण, सरकारी महाविद्यालयामध्ये शिक्षण, जिथे रिसोर्सेस नाही आहेत, जे कन्व्हेन्शन शिक्षण आहे, जे नवीन नवीन गोष्टीचं चॅलेंजेस स्वीकारू शकत नाही, फंड्स नाही आहेत. आमच्याकडे सुद्धा बरं का काही सरकारी संस्था फार चांगल्या आहेत. उदाहरणार्थ IITs आहेत, उदाहरणार्थ IIM आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अप्रतिम. पण मी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे मेजर बल्क आहे, म्हणजे जवळजवळ अबाउट 65% ऑफ एज्युकेशन. पूर्वी ते 75 नाही 80% होतं. आता जरा ते प्रोफेशनल वाढले. आता त्याचं बोलतोय मी. आणि म्हणून मी सांगत होतो की गरीब माणसाला सामान्य पद्धतीचं शिक्षण आणि श्रीमंत मुलाला क्वालिटी एज्युकेशन असा भेद होता कामा नये, असं डिव्हिजन होता कामा नये. आणि हे जर झालं तर मग पुन्हा समाज दुभंगला जाईल. आणि म्हणून मित्र, आज आपल्याला गरज आहे की राजसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं जीवन शिक्षण अभियान तून कौशल्यपूर्ण शिक्षण, त्या मुलाला स्वयंपूर्ण बनवण्याचं शिक्षण, स्वतःच्या पायावर उभं राहील अशी त्याच्यामध्ये ताकद निर्माण करणारं शिक्षण, त्या शिक्षणातून त्याची स्वप्न साकार होतील, त्याच्या आईवडिलाची स्वप्न साकार होतील, समाजाची स्वप्न साकार होतील, आणि त्याच्यातून देशाचा विकास होईल. अशा पद्धतीचं होलिस्टिक शिक्षण, सर्वांगीण शिक्षण, हे फक्त राजसंत तुकडोजी महाराजांनीच सांगितलं. आणि त्याचा जो काय सेंटर आहे तो ग्रामीण विकास आहे. राजसंत तुकडोजी महाराजांना हायर एज्युकेशन अपेक्षित होतं असं नाही आहे. ते कितीतरी श्लोक आहे त्याच्यावर की त्यांनी राजकारणी व्हावं, राजकारणी सुद्धा व्हावं असं म्हणतात ते. म्हणजे पॉलिटिक्समध्ये तुम्ही PhD करा, पण पॉलिटिक्समध्ये PhD करून राजकारणी व्हा. ते म्हणतात की ज्याला ज्ञान नाही त्यांनी बोलण्यात काही पॉईंट नाही. ज्याला ज्ञान नाही, ज्याने काही वाचन केलेलं नाही, त्याने काय भाषण करावं. आणि म्हणून राजसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असणारं हे सर्वांगीण शिक्षण, जीवन शिक्षण त्याला नाव दिलेलं आहे. आणि ते जीवन शिक्षण हे
मी तर असं त्याच्या पुढे जाऊन म्हणेल की नुसतं जीवन शिक्षणच नाही, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्या शेतकऱ्याच्या मुक्ततेचं एक धोरण त्या ग्रामगीतेमध्ये सांगितले, अगदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सणवार कसे करावेत, शेती कशी करावी, सकाळीच मुलांनी उठून काय केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, सगळं नियोजन अगदी गावामध्ये ते सांगतात की एक थिएटर असलं पाहिजे, तिथे लोकांचे करमणुकीचे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि गाव कसं स्वयंपूर्ण झालं पाहिजे. हे करण्यासाठी गरज आहे आता आपणाला एक ग्रामगीता महामंडळ लवकर नेमण्याची. आणि माझं आता या भाषणातून मान्य नाही, कारण आमच्यासारख्यांची भाषणं म्हणजे काय नुसती अकॅडमिक स्वरूपाची भाषणं असतं कामा नये. या देशामध्ये बुद्धिवादी लोकांनी बोलण्याची सवय जरा कमी आहे. सूचना केल्या पाहिजेत, रिकमेंडेशन्स द्या. मान्य कराड सरनं आम्ही गेलो होतो अमेरिकेमध्ये. आम्ही तिथे सॉल्ट लेक, आम्ही तिथे एक विद्यापीठाला भेट दिली जिथे 60,000 विद्यार्थी शिकत होते. त्याला म्हणतात कम्युनिटी कॉलेज. नवीन असणारा प्रोग्राम 3 महिन्यात तयार होतो आणि लगेच इम्प्लिमेंट होतो. वयाची अट नाही, क्वालिफिकेशनची अट नाही, ज्याला शिकायचं ते शिका. 3 महिन्याचा प्रोग्राम, 6 महिन्याचा प्रोग्राम, 9 महिन्याचा प्रोग्राम, आणि शिक्षण घेतलं की त्याला नोकरी आहे आणि त्यातून देश मोठा होतो. ही कम्युनिटी महाविद्यालय आता सुरू झाली पाहिजे, जे राष्ट्रसंतांना अभिप्रेत होती. आणि केवळ शिक्षणच नव्हे, शिक्षण तर फार महत्त्वाचं आहे, टॉपवर शिक्षण आहे, पण समग्र ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचा विकास. आज शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं फार अवघड आहे, कुणाला शक्य नाही. त्यामध्ये एवढं सोपं आहेत का? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं एवढं सोपं आहे? असं असतं तर मग शेतकऱ्यांची आत्महत्या काय झाल्या असत्या. म्हणजे आम्ही अजून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलो नाही. अनेक प्रश्न आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने ग्रामगीता, जसं आपल्याकडे अण्णाभाऊ साठे ग्रामगीता, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, मौलाना आझाद महामंडळ आहे, आर्थिक महामंडळ आहे, अशा पद्धतीचं एक गावाचा विकास ग्रामगीता महामंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता महामंडळ. आणि मग या ग्रामगीतेमध्ये सांगितलेले कार्यक्रम जे आहेत, मग त्यामध्ये जीवन शिक्षणाचा कार्यक्रम आला, मग सगळे शेतीचे कार्यक्रम, त्या गावामध्ये कसं चांगलं सामंजस्याचं वातावरण राहील. मी मागा म्हणालो की म्हणजे मेळावा कसा करायचा साजरा, म्हणजे यात्रा मेळावे कसे घ्यायचे, हे सो राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे. अहो काय ते तर शेवटी मग रागून सांगतात की कशात जातो तीर्थक्षेत्री, तुझं गावच नाही का तीर्थ. अरे देवापुढे नाक दाबून तोंड दाबून गुटबशा काढतो, मग क्षमा मागतो, ते काम गावात कर. 1 हात 2 हात 4 हात जमीन खण आणि रास्त्यातले काठे काढ, तुझं गाव संपन्न होईल, तुझं गाव तीर्थक्षेत्र कर रे. काय विचार आहेत. म्हणजे मंदिराचं आणि त्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व आहे तिथे आहेच, पण राष्ट्रसंत शेवटी त्राग्यानं सांगतात की गावाचा विकास करणे आधी. आणि म्हणून मला असं वाटतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्या खर्ची घातलं ग्रामीण विकासासाठी, ते फार मोठे समाजसुधारक होते. ते फार बंडखोर समाजसुधारक होते असं मी म्हणेल. तुम्ही म्हणालो काय शब्द वापरताय, म्हणजे साहू साधी गोष्ट आहे का. एका मुस्लिम माणसाच्या हस्ते, त्यांचं नाव आहे सुलेमान पठाण गुरुजी, अमरावती गणपतीची स्थापना करणं हे सामान्य माणसाचं काम आहे का. त्या काळामध्ये अमरावतीला त्यांनी गणपतीची प्रतिष्ठापना, गणपती आता येत आहेत, गणपतीची प्रतिष्ठापना पठाण सुलेमान गुरुजींच्या हस्ते केलेली आहे. हे बंडखोरीचं काम नाही, मग काय, हे सामान्य माणसाचं काम नाही आहे, साध्या माणसाचं काम नाही. राष्ट्रांवर टीका झाली त्यावेळेला, त्यांनी उत्तरं दिली त्याची सगळी. पुढे ते पठाण सुलेमान गुरुजी नागपूरमधून आमदार म्हणून निवडून आले. आज तिथे त्यांचं कॉलेज आहे त्या संस्थेचं, मी जातो त्या संस्थेवर. त्यांना म्हटलं मी फक्त तुमच्या संस्थेत भाषण करायला येईल, कारण ज्या विचारातून ही संस्था निर्माण झालेली, तो विचार फार महत्त्वाचा, तो टिकला पाहिजे, सद्भावना टिकली पाहिजे. मित्रो, मी या ठिकाणी खूप मोठं कार्य करणं राष्ट्रसंतांचं बाकी आहे, सगळंच कार्य बाकी आहे. विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. मी काय विद्यापीठाला डोस देत नाही, पण अजिबात नाही. मान्य कुलगुरूंना मी विनंती करतोय की मी हे कोर्सेस सुरू केले होते. म्हणाल की मग पठाण सर तुम्ही हे कोर्सेस का नाही केले.
मी सांगितलं की असे नुसते अकॅडमिक प्रोग्राम करून चालणार नाही. जोपर्यंत त्याला पॉलिटिकल विल लाभत नाही, जोपर्यंत त्याला पॉलिटिकल सपोर्ट नाही आहे, जोपर्यंत ती शिक्षण पद्धती ते सरकारचा एक भाग होत नाही आहे, तोपर्यंत ती उभं राहत नाही. नाही तर असे दररोज किती विचारवंत त्याच्या मनात एक कल्पना येते सकाळी आणि संध्याकाळी ती कल्पना मरून जाते. काय करणार? असे खूप विचारवंत आहे आपल्या देशामध्ये, काय करू शकत नाही. तो कार्यक्रम सरकारचा बनला पाहिजे. तेव्हा मी या ठिकाणी 1.5 तास बोललो. मी पुन्हा आपल्या लोकांचे आभार मानतो, विशेषतः आमचे गुरुकुंचे जे आहेत त्या सगळ्यांचे, ज्यांनी मला फोन केला आणि मी लगेच त्यांना हो म्हणालो. अनेक लोकांनी हा कार्यक्रम पाहिला आहे आणि मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सगळं कार्य हे पुढं न्यायचं आहे. काही लोक करतायत, काहीच करत नाही असं म्हणणार नाही मी. गुरुकुंज आश्रमामध्ये काम चालतं आहे, तुकाराम दादा यांच्या ते आडा टेकडीवर काम चालतं आहे. पण ज्या प्रमाणामध्ये ह्या कार्याची गरज आहे ह्या राज्याला आणि ह्या देशाला, प्रमाणामध्ये ते झालं पाहिजे. आणि म्हणून आज आपण अशी प्रतिज्ञा करूया की याची सुरुवात झाली पाहिजे. मी तर म्हटलं की शासनाने एक महामंडळ नेमावं, ग्रामगीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता महामंडळ. आमचे पोपटराव पवार जे पद्मश्री आणि जे आमच्या जिल्ह्यातले जे आदर्श आहेत ते मला सांगतात की सर तुम्ही फार मोठ्या महाविद्यापीठाचे कुलगुरू आहात. म्हणलं का हो? अहो ते म्हणले ग्रामगीता घेऊन तर मी गावाचा विकास केला आहे ग्रामगीतेच्या माध्यमातून. आणि म्हणून मी महाराष्ट्रामध्ये प्रथम आलो आणि मी महाराष्ट्रामध्ये पद्मश्री घेतली ग्रामीण विकासामध्ये. मान्य अण्णा हजारे तेच म्हणतात. आणि म्हणून मी फार व्यक्तिपूजेचा स्तोम करणार नाही. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं काम अपूर्ण आहे, ते करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शासनाची सर्वप्रथम आहे, विद्यापीठाची आहे, नंतर महाविद्यालयाची आहे. 450 कोर्सेस सुरू करून सुद्धा जे काही कायद्याच्या चाकोटीमध्ये जे काही थांबलेलं आहे, बांधलेलं आहे, त्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही. हे डॉक्युमेंट आहे आपल्याकडे, विद्यापीठात आहे. विद्यापीठातून मागा ना, माहितीच्या अधिकारात मागा की जीवन शिक्षण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन शिक्षण अभियान हे कधी तयार केलं होतं, कुणी तयार केलं होतं, त्याचे किती कोर्सेस आहे द्या, आणि त्याचे कोर्सेस का सुरू नाही केले. एक नाव पैसा ग्रँट आम्ही देऊ शकत नाही. कॉलेज म्हटलं सर आम्हाला पैसे द्या ना, आम्हाला ते कार्यक्रम सुरू करायचं. मला आमच्याकडे कुठले पैसे आहे? विद्यापीठ काय ग्रँट गिव्हिंग अथॉरिटी आहे का? तेव्हा मी अतिशय आनंदामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे आमची ऊर्जा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारामुळं माझं जीवन हे काय झालेलं आहे, म्हणजे ते उजाळून निघालेलं आहे. अशा ह्या एक महान साधू, महान संत, महान योगी, महान समाजसुधारक याचं नाव नागपूर विद्यापीठाला मिळालं असून हा त्या विद्यापीठाला लाभलेला खजिना आहे. विद्यापीठाचं ऑलरेडी आता ब्रँडिंग झालं आहे राष्ट्रसंतांच्या नावानं. सगळे जे तुम्हाला नावं लाभलीत, बाबासाहेब आंबेडकर, अहो तुमचं काय अजून काय करता विद्यापीठाचं ब्रँडिंग? त्यांचं नाव मिळालं, संपला विषय. सावित्रीबाई फुले अजून काय करता ब्रँडिंग विद्यापीठाचं? त्यांचं नाव मिळालं. पण त्यांचा कार्यक्रम, त्यांचे विचार त्या विद्यापीठामध्ये राबवले गेले पाहिजे. त्या दृष्टीने नागपूर आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची फार चांगली सुरुवात आहे. तिथे ग्रामगीता भवन आहे. आमचे मित्र प्रमोद मुनघाटे त्यांनी परवाच एका चांगल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुगंध असं काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. अनेक विचारवंतांनी त्यामध्ये लेख आहे. माझंही त्याच्यावर ब्लर त्यांनी छापलेले आहे, प्रस्तावना छापलेली आहे. प्रस्तावना नाही, पाठीमागे जे मलपृष्ठ असतं ते त्यांनी छापलेलं आहे. काम चालू आहे. हे मोठं झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. आणि जीवन शिक्षण अभियान आमच्या शिक्षण पद्धतीचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं जीवन शिक्षण अभियान हे आमच्या शिक्षणाचा एकमेव अंग, गाभा किंवा शिक्षणाचं महत्त्वपूर्ण अंग निर्माण झालं पाहिजे असं सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. भारत माता की जय. थँक्यू.